आज आपण शेंगदाण्याची चिक्की बनवणार आहे। ही चिक्की झटपट बनवून तयार होते आणि खायला तर इतकी टेस्टी की कितीही खाल्ली तरी मन भरत नाही। थंडीमध्ये ही रेसिपी माझ्या घरी आवर्जून बनवली जाते। तुम्हाला ही आवडते का शेंगदाण्याची चिक्की? तर मग वाट कसली बघताय, चला बनवूया टेस्टी शेंगदाणा चिक्की। हाय फ्रेंड्स, मी आहे दीपाली आणि गौरी किचन मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। सगळ्यात आधी पूर्व तयारी करून ठेवू। प्लेटला तूप किंवा तेल लावून घेऊ। तुम्हाला जसा शेप हवा तसा शेप मध्ये तुम्ही चिक्की बनवू शकता किंवा लाडूही बनवू शकता। शक्य असल्यास नॉन स्टिकी पॅन वापरा, नसेल तर काही हरकत नाही, स्टीलची कढईही वापरली तरी चालेल। 1 वाटी गूळ आहे, पॅनमध्ये घालू। 2 ते 3 चमचे पाणी घालू। गूळ वितळवून घेऊ। चिक्की बनवण्यासाठी पाक पक्का हवा। 5 मिनिटांमध्ये पाक तयार होतो। हे बघा, एका बाउलमध्ये असे पाणी घेऊन गुळाचा पाक थोडा यामध्ये सोडू आणि बघा असा एकत्र गोळा झाला, घट्ट झाला की पाक तयार झाला असे समजा। यामध्ये भाजलेले शेंगदाणे टाकू। 1 वाटी शेंगदाणे घेतले आहे। 1 वाटी गुळाला 1 वाटी शेंगदाणे। शेंगदाण्यावरचे पूर्णपणे साल काढून टाकलेले आहे आणि 2 तुकडे करून घेतलेले आहेत। आता शेंगदाणा आणि गूळ एकत्र एकजीव करून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर गॅस बंद करू आणि तेल तूप लावलेल्या प्लेटमध्ये घालून व्यवस्थित पसरून ठेवू। आणि थंड करत ठेवून देऊ। 10 मिनिटातच चिक्की थंड झाली। प्लेटमधून काढून घेऊ। मस्त चिक्की आपली तयार झाली। कुरकुरीत कडक अशी बनून तयार झाली। इथे मी थोड्या चिक्कीचे लाडूही बनवून घेतले आहेत। मग तुम्ही पण घ्या बनवायला। मी तर इथे बसून मस्त खाणार आहे। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या असेच रेसिपी बघत रहा, बनवत रहा आणि खात रहा। बाय बाय।